आजही आपण या नवरात्र विशेष भागामध्ये अशाच माऊलींना भेटणार आहोत, ज्या माऊली घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखामध्ये स्वतःचं सुख शोधणाऱ्या या माऊली आणि नेहमी स्वतःबरोबर सगळे आनंदी झाले पाहिजेत यासाठी झटणाऱ्या या माऊली. तेव्हा या सगळ्या माऊलींना कायम आनंद लाभू दे, त्या हसत राहू दे आणि कायम यांच्या मनातल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला अंबाबाई, महालक्ष्मी, प्रभादेवी, मुंबादेवी या सगळ्यांची कुलदेवता कायम आशीर्वाद देऊ दे. आणि बघूया पहिल्या खेळात काय होणार. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया या सगळ्या माऊलींना. कोण जिंकणार पैठणी काही वेळात स्पष्ट होणार. चला तयार आहात तुम्ही सगळ्याजणी? सगळ्याजणी सज्ज आहेत? व्हेरी गुड. पटापट आउट होणार. काय कॉन्फिडेंटली हो बोलता हो तुम्ही. बघूया काय होणार या खेळात. म्युझिक. थांबा थांबा. आता मी एक स्टेशन जे जाहीर करणार त्या स्टेशन वरच्या आउट होणार. म्हणजे आपल्याला पुढच्या म्हणजे ज्या पुढच्या माऊली राहतील त्यांना जागा होणार फेर धरायला. चला बघूया या चिठ्ठीत काय लिहिलंय. थांबा एक मिनिट. तुमचं काय म्हणणं आहे? वास्तू नेहमी तथास्तू म्हणते. शंख. म्युझिक. थांबा. चला अधिक वेळ घालवत नाही. एक, ही दुसरी, ही तिसरी कुठली असेल साधारण? गदा. म्युझिक. थांबा. कुठली असेल? शंख. थांबा. त्याला एक चिठ्ठी मिळालेली आहे आणि या चिठ्ठी मी उघडायला सुरुवात केलेली आहे. ही उघड आज कोणाचं काय खरं आपल्याला माहिती नाही पण शंख आलेला आहे. म्युझिक. थांबा. बरं आता मी थोडासा बदल करतो. जी चिठ्ठी जाहीर होणार ना त्या चिठ्ठीतल्या राहणार.
कुठली असेल साधारणतः? तलवार. नाव सांगा. शिवांगी शंभूराजे भोसले, कुठलं माहेर? कर्जत. कर्जत. सध्या कुठे राहता तुम्ही? बांद्र्याला. किती वर्ष झाली तुम्ही म्हाडामध्ये नोकरी? 32 वर्ष. 32 वर्ष. अरे वा. 32 वर्ष तुम्ही सेवा देत आहात. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 30 वर्ष. 30. घरी कोण कोण आहे? मुलगा, मिस्टर आणि मी. इतकी वर्ष सातत्याने घर नोकरी या दोन्ही गोष्टी तुम्ही जमवत आहात. कसं काय हो? काय असतं? आव्हानं खूप असतात का? हो, असतात ना. मग कशी त्याच्यावर मात करता तुम्ही? करायची जसं जमेल तसं. मग आता इथून घरी गेल्यानंतर तुम्ही जेवण वगैरे सगळं हा करणार. तुम्हीच स्वतः करणार? हो. अरे बापरे. म्हणजे खरंच या सगळ्या जणींच्याच बाबतीत तसं होत असेल ना. घरी जाऊन नोकरीतनं घरी गेल्यानंतर जेवण करायला लागतं. अशा किती जणी आहेत तुमच्यापैकी? हात वर करा. सगळ्यात. बरं, एक मिनिट. पुढचा प्रश्न तर ऐका. आणि घरी गेल्याबरोबर सासूबाई तुम्हाला गरम गरम जेवण करून देतात. अशा किती जणी आहेत? म्हणजे अर्धा स्वयंपाक सासूबाई करतात आणि मग उरलेला मी करते. म्हणजे चपात्या त्यांनी केलं तर भाजी तुम्ही करता? नाही, त्या भाजी करतात, मी चपात्या करते. काय ग, काय प्रेम आहे सासू सुनेचं. हा, तू माझी चपाती, मी तुझी भाजी. है ना? तुमच्याकडे काय करतात सासूबाई? सासूबाईच पूर्ण स्वयंपाक करतात. तुमची मजा आहे. कुठे राहता तुम्ही? पालघर. पालघरला राहता? रोज पालघरवरून येता? हो हो. नाही, मग बरोबर आहे. सासूबाई ह्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी करतात. कारण ह्या जाईपर्यंत त्यांना फक्त सुकलेली केळी नाही तर. पण व्हेरी गुड. तुम्ही भाग्यवान आहात. घरी गेल्याबरोबर गरम 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 ताट मिळतं वाटतात. आणि वाढतातही ते असं. हा? हो हो. हो. सासूबाई, तुम्हाला आमच्याकडनं मनापासून शुभेच्छा आहेत. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला अशी सून मिळाली आहे. तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे. घ्या. तो ठरवून ठेवलाय बघा आज येताना ट्रेनवर पालघर पासून. हा, तो घ्या. आई नवदुर्गांची कृपा असावी हीच मनियास. चेतनरावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. वा. थँक्यू. कुठे राहता तुम्ही? मालाड वेस्ट, सुंदरनगर. घरी कोण कोण आहे तुमच्या? सासूबाई, मिस्टर, मी आणि 2 मुली. घ्या, उखाणा घ्या. हळद लावावी किंचित, कुंकू लावावे ठसठशीत, संतोषरावांचं नाव घेते. हो, या जन्मीचं संचित. हा, पूर्वजन्मीचं संचित. हा, घ्या. मी आहे ना गाळलेल्या जागा भरायला. 14 वर्ष झाली गाळलेल्या जागा भरायला लागतात मला. रितू केदार राऊत. कुठे राहता? मी इथे बँड्रालाच राहते. अच्छा. हा. किती वर्ष इथे राहताय तुम्ही झाडावर? मला इथे आता 2.5 वर्ष झाली. हा. आणि आणि तिथे किती वर्ष झाली? नाही, इथे 2.5 वर्ष झाली ना. हा, म्हणजे ऑफिस मध्ये 2.5 वर्ष झाली. ऑफिस मध्ये? हा. आणि लग्नाला किती वर्ष झाली? 11 महिने. ताजं आहे. अरे म्हणजे पहिलाच नवरात्र आहे. वा. घरी कोण कोण आहे? घरी सासूबाई आहेत, जाऊबाई, भाऊजी आहेत आणि हे आहेत. मग या उखाणा घ्या. म्हाडाच्या घरात MSCBचा लागला दिवा, केदाररावांचा सहवास मला नेहमी हवा. वा. नाव सांग. मी नेहा नाईक. हा. तुम्ही किती वर्ष झाली म्हाडामध्ये? मला 32 वर्ष झाली. 32 वर्ष 32 म्हाडामध्ये वर्ष आहात. झाली. कुठलं डिपार्टमेंट सध्या? मी आता ऑथॉरिटीमध्ये प्राधिकरणात. खूप समाधानी आहात? हो, खूप समाधानी. मग आज या इतक्या छान प्रसंगी तुम्हाला काय म्हणायला आवडेल? खूपच छान वाटतंय, कारण असं वाटलं नव्हतं कधी होम मिनिस्टरमध्ये भाग घेईन. आणि आताही तुम्ही आला तर म्हणजे खूपच, म्हणजे आमच्या ज्या मॅडम असतील, मला वाटतं कोणी प्रयत्न करेल असं वाटतं मला. किशोरी पाटील, त्यांचे मी खूप आभार मानते. वा. काय छान. उखाणा गाणं काय? हंड्यावर अंडे 7, त्यावर ठेवली परात, नामदेवरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आले म्हाडात. अरे किती छान. बरं. आता या टप्प्यावरती पहिल्या खेळात कोण पुढच्या खेळात जाणार बघूया. म्हणजे या सगळ्या जणींसाठी एक खेळ होणार आहे. आता या 5 जणींशी गप्पा मारल्या आहेत. पुढच्या 4 जणींबरोबर लगेचच बोलेन, पण त्याआधी जरा खेळ घेऊया. या 5 जणींमधून कोण सर्वाधिक गुण मिळवणार बघूया. या सगळ्या जणी सज्ज आहेत. हा चेंडू इथून टाकायचा, फुटबॉल. एक टप्पा पडून तो उसळला पाहिजे आणि उसळून त्या रिंगच्या मधून पलीकडे जायला पाहिजे. प्रत्येक या माऊलीला 3 संधी मिळणार आहेत आणि या 3 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार
त्या एक माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. एक, एक, दोन, तीन, एक, दोन, तीन, एक, एक, दोन, झी मराठीकडून ही भेट. नाव सांगा. पुष्पा सचिन चाफले. कुठे राहता तुम्ही? मी प्रतीक्षा नगर सायनला स्टाफ क्वार्टर्स. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 12 वर्ष झाली. कसं आहे? कशी झाली? अरेंज मॅरेज. घरी कोण कोण आहे? घरी मी, मिस्टर, मुलगी आणि सासू सासरे गावी असतात. म्हाडामध्ये किती वर्ष झाली? म्हाडामध्ये 5 वर्ष. मग एक गाणं म्हणा ना. नाही, गाणं नाहीये. मिमिक्री करा करा. बरं झालं तुम्ही सांगितलं. तुमचा नंबर आला नाही त्यामुळे उगवा सूड द्या. यूं तो हमें ज्यादा बात करने की आदत तो है नहीं और हम ज्यादा बोलते भी नहीं. यूं तो आपने काहे कह दिया इसलिए हम बात कर रहे हैं. पहचाना? हाँ, टांगे टांगा. वो टांगे टांगे में वो रहता है ना, वो पिक्चर वो टांगा कौन सा है? वो बसंती. बरोबर. अजून एखादं काही करणार असाल तर? मी उखाणाच घेते ना. हेमा मालिनीच्या स्टाईल मध्ये घ्या. हो आदेश भाऊजी, कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी. सचिनराव सारखे म्हणत असतात, देवा मला का दिली बायको अशी. नाव सांगा. मीना अनिल खेडेकर. तुम्ही कुठे राहता? गिरगावात. माहेर कुठलं? गिरगावात. बरं, मग आता काय उखाणा घेताय? हिमालयाच्या पायथ्याची बर्फाच्या राशी. अनिल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. नाव सांगा. श्रद्धा दीपक घोसाळकर. कुठे राहता? कळवा. कोणाला? कळव्याला राहते. अच्छा अच्छा, कळव्याला राहता. मला वाटलं आता काय कळवायचं, उशीर होणार म्हणून. घरी कोण कोण असतं? मी मिस्टर आणि 2 मुलं. किती वर्ष झाली? जॉबला. लग्नाला 19 वर्ष. हे कशाला? लग्नाला. आणि जॉबला? 21 वर्ष. 21 वर्ष. चांगला शुभ आकडा आहे. उखाणा घ्या. थांबा. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, दीपकरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. व्हेरी गुड. नाव सांगा. नीलिमा नितीन पोळेकर. कुठे राहता तुम्ही? प्रतीक्षा नगर सायन. माहेर कुठलं? प्रभादेवी. घ्या उखाणा घ्या. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं, नितीन रावांचं नाव घ्यायला आदेश भाऊजींनी बोलवलं. या 4 जणींमधून कोण सर्वाधिक गुणसंख्या मिळवून पुढे जाणार? पाठी 2 जणी उभ्या आहेत ज्यांची गुणसंख्या 3 आहे. सुरू. 1, 2, 1, 1, 2, 3, 1. अभिनंदन. खेळ सोपा आहे. यामध्ये यायचं, रिंगमध्ये उभं राहायचं आणि तो चेंडू इथून टाकायचा. 3 पट्ट्या तिकडे चिकटवलेल्या आहेत. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून जी पहिली पट्टी आहे त्यामध्ये जर चेंडू थांबला तर 1 गुण, दुसऱ्या पट्टीवरती चेंडू जर जाऊन चिकटला तर 2 गुण आणि तिसऱ्या पट्टीवरती चेंडू चिकटला तर 3 गुण.
पण लक्षात ठेवा, मध्येच थांबला तर तो गुण मोजला जाणार नाही. पट्टीवर जाऊन तो चिकटला पाहिजे. आपण ते चेक करणार आणि त्या पद्धतीने या तिघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक, दोन, चार, सहा, तीन, चार, सहा, एक, दोन, तीन, चार, पाच. अभिनंदन. आता तर दोघींपैकी कोणीतरी एक जण नक्की जिंकणार. 10-10 संधी. बघूया काय होणार या खेळात. एक, तीन, पाच, सहा, आठ, 10, 13, 14. ऐका ना, ते 2 राखून ठेवा. या इकडे. 3, 5, 7, 9, 12. शेवटचे 2 चेंडू तुमच्यासाठी. 17, 19, 'अभिनंदन. म्हाडासाठी झी मराठीकडून हे स्त्री शक्तीचं रूप. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमचं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या खेडेकर वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.